जांभळाच्या झाडावर जास्त फळं असल्यामुळं पाऊस कमी येतो. ते मी मिस करायला लागलोय आयुष्यात काही गोष्टी. चांगल्या कविता जी पावसाळ्यात होत्या ती मिस करायला लागलोय. चांगले कवी लोक मिस करायला लागलोय आणि जी बेडकाची डराव असते ती बी मिस करायला लागलोय. मान्सूनला मिस करायला लागलोय. ए रहा नहीं जाता. तर कुठे गेले विद्यार्थी आपले सगळे? लेट कोणी होत नाही आजकाल. पाऊस न येणार याची कारण सांगणारी पहिली जमात जांभळं जास्त यायला लागली ती म्हणून. ज्या वर्षी मन जांभळं झाडावर जास्त असते ती त्या वर्षी पाऊस कमी पडते. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? माझं म्हणणं आहे जांभळाची झाडं राहिली ती कुठं, ह्यांना दिसायली ती कुठं. जांभळाच्या झाडाला फळं जास्त काय येते? कारण ज्या वर्षी उष्णता जास्त असते त्या वर्षी फळं जास्त येतात. क्रमांक 2 वाली जमात, ती जमात म्हणजे मुंग्यांनी जास्त उंचीचं वारुळ बनवलं की त्या वर्षी पाऊस जास्त येणार ही सांगणारी जमात. एक तर मुंग्याचं वारुळ, विंचूचं वारुळ, सापाचं वारुळ ह्याच्यातला फरक कळत नाही. आजकाल त्याच्यासारखी माणसं बी वारुळातून बाहेरून निघून चावायला लागली ती आम्हाला. तिसरी जमात असते पाऊस न येण्याचं कारण सांगणारी की काय नाही रे, वृक्षतोड होते. इन जनरल वृक्षतोड होते. अमेझॉन मध्ये आग लागली होती ना, त्याच्यामुळे वातावरणीय बदल झाला. परभणी मराठवाड्याच्या बाहेर कधी गेलेला नाही. अंटार्क्टिकाला जी भोग पडलेला आहे ना, त्यामुळे अतिनील किरण वरून येतात, बर्फ वगैरे, त्यामुळे पृथ्वीचं तापमान बदलतं आणि त्याच्यामुळे पाऊस पडत नाही. काय काय जण तर म्हणते ती पृथ्वीचा अक्ष बदललाय त्याच्यामुळे पाऊस पडना गेलाय. त्याच्या अक्ष म्हणजे काय असतो रे? अक्षा माझी एक्स गर्लफ्रेंड होती. अक्षता. तुला का नाही तांबडा पिवळा करून मारला पाहिजे अक्षतामध्ये घुसून. अक्ष म्हणजे पृथ्वीचा ऍक्सिस असतो, गुरुत्वाकर्षण असतं, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव तो असतो, त्याच्यावरती अक्ष ठरतो. काय काय जण म्हणते ती चंद्र लांब चाललाय त्याच्यामुळे पाऊस कमी. अशी बरीच कारण आहेत पाऊस कमी येण्याची. पण पाऊस कशामुळे कमी यायला लागलाय माहितीये का? कारण काय झालंय, माणसाच्या मनातली भीती वाढली. जशी माझ्या मनात भीती आहे तशी तुमच्या मनात भीती वाढली की यंदा गेलेल्या वर्षी सारखा पाऊस आला तर, म्हणून एक नवीन धिंगाणा काढलाय. अल नुनू म्हणून नवीन आलाय. सर नुनू अरे कहना क्या चाहते हो? हा अल नुनू. सर वेगळं असेल काहीतरी बघा. अरे ती वातावरणाला तयार झालेला नुनगंड आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव अल नुनू असतंय. अच्छा हा बरोबर आहे ना? पुस्तकात बघून सांग एखादा. एक मिनिट. हा. अल निनो आहे सर. तर एल निनो जे आहे त्याच्यामुळे काय होतं, प्रशांत महासागर तापतो. म्हणजे आपल्या इथं कसं झालंय, गॅस मिळाना गेला ना मध्ये. ते का मिळाना गेलता गॅस? का सर? पॅसिफिक महासागर तापवायला लावला होता आपण गॅस तिकडे. डिस्टिलेशन. ऍक्च्युली डिस्टिलेशन वरून आपल्या रानात एक प्रोजेक्ट तयार केलाय मी नवीन. कोणता सर? अल्कोहोल डिस्टिलेशन नवीन चालू केलाय. ते जांभळाचे जास्त आलेत ना हे वर्षी, त्याच्यामुळे जांभळाची दारू बनवायला चालू केली आपण. सर कोणती बनवताय? स्मिर्नॉफ नाव दिलंय त्याला मी. नैऋत्य पश्चिमे मान्सूनी वारे, आत्याच्या मामाच्या साडूकोटच्या घराकडून येणारे वारे, आमच्या घरावरच्या कावळा जे उडून जातोय ते वारं आल्यावर ती वारे येते. त्याच्यामुळे वातावरण गरम होतंय आणि पाऊस पडत नाही. हे बघ 4 बॅच घेतोय मी. सकाळी तलाट्याची बॅच झाली, सरपंच नसते एमपीसी ला, तलाट्याची. वा कशाला रागवताय? करूयात ना चालू. कारण हे आलं फक्त माझ्यासाठी आलंय का रे? फक्त माझ्या एकट्यासाठी? काय चूक केली आयुष्यात रे मी? वातावरण चांगलं ठेवलंय, शेती करतोय, झाडं लावली ती, बैल सांभाळली ती, सगळं केलं. प्लास्टिक बिल टाकत नाही रे रस्त्यावर. तर वातावरणीय बदल चालू झाला मंडळी. वातावरणीय बदल चालू झाला केव्हापासून? ज्या वेळेस औद्योगिक क्रांती आली आणि वायू प्रदूषण सुरू झालं. त्याचं नाव आहे क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC. त्या वायूचं नाव आहे. ह्या CFC मुळे ओझोनच्या जी लेअर होती आपल्या अंटार्क्टिकावर त्याला पडलं छिद्र आणि तेव्हापासून हे असंतुलन तयार झालं. आता ओझोन म्हणजे काय? तेजे काय सर? ओझोन म्हणजे काय? सर ओझोन काय सर? ओझोन म्हणजे तेच ना, जड असतं ते उचलतो आपण. क्या नाही. क्या बोला तूने? चल चला चलो. तर ओझोन हे आपल्या सगळी जी वातावरणाची रचना आहे त्याच्यामधला एक थर आहे. त्याच्यामुळे अल्ट्रासॉनिक, अल्ट्रा प्रो मॅक्स. सर चुकतंय हा काहीतरी. सॅमसंग अल्ट्रा 25. अल्ट्रा व्हायलेटच आहे बहुतेक ते. हा सर UV म्हणा, UV रेस. युव्ही रेज ह्या सूर्याच्या पृथ्वीवर आल्या, त्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार झाला.
ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे आपला ते जरबेरा असते का रानात, त्यासाठी पॉली हाऊस टाकलेला असते, तसा ग्रीन हाऊस असते. तसा ग्रीन हाऊस इफेक्ट तयार झाला, त्याच्यामुळं पृथ्वीवरचा बदल झालाय. दुसरा एक तसाच इफेक्ट सध्या तयार झालेला आहे, ती म्हणजे एओडी इफेक्ट. सर काय एवढी? एओडी जे आपला हिंदी महासागर आहे, हिंदी महासागर कुठे आहे माहिती आहे तुला? सर दिल्लीला नाही, हिंदी सर खाली हे केरळच्या साईडला असेल. खरं उत्तर प्रदेश मला अपेक्षित होतं तुझ्याकडून, तुझी बुद्धिमत्ता बघता, पण ठीक आहे. आता तर इकडं आहे तो बंगालचा उपसागर, या बाजूला आहे तो हिंदी महासागर. हिंदी महासागर आफ्रिकेमध्ये जास्त तापतो. का तापतो मला माहित नाही, आफ्रिकेमध्ये का तापतो हे बी मला माहित नाही. बहुतेक आफ्रिकेमध्ये तिकडे अमेझॉन आफ्रिकेमध्ये ते जळलं होतं, त्याच्यामुळे बहुतेक तिकडेही वातावरण तापलं असेल. सर पण अमेझॉन अमेरिकेत आहे ना? अरिझोना आहे ते. सर शिव्या नका देऊ. त्याच्या कुठला माल आहे आज? काय सर? कुठला माल आहे आज? हिंदी महासागर तापतो. माझाही जरा कडकच आहे आज. हिंदी महासागर तापतो, त्याच्यामुळे आफ्रिकेमध्ये वातावरण बदलतंय, त्याच्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याकडे पाऊस येतो आणि सोयाबीनची नासाडी होती. ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही. झाडं लावा, झाडे जगवा, फ्लोरोकार्बन, औद्योगिक क्रांती, ह्याचा काही उपयोग नाही मित्रांनो. एकच गोष्ट खरी आहे, जर पाऊस पडायचा असेल तर तू माझी फीस आणून दे, त्याची घाई कर. आणि जर तुला वाटत असेल की असे मोठे मोठे इफेक्ट मी साध्या शब्दात समजावून सांगावे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे गाजावाजा. हे माझं सेगमेंट आहे. भेटूया नवीन लेक्चरमध्ये.